हॅलो एव्हरीवन. हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या वाचनाला एक नवी सुरुवात आहे. यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते. आज खूप दिवसांनंतर खरं डेली ब्लॉग बनवायला वेळ मिळाला. अभिरमुळे किंवा कामांमुळे मला जमतच नव्हतं. सो आज हरतालिकेचं आवरून मी साधीच पूजा करून घेतली आज. आणि जरा बरंही वाटत नाही आहे. अभिरलाही नाही मलाही नाही, गावी गेलो होतो त्याच्यामुळे सर्दी झाली दोघांना पण खूप. सो मी अशीच नॉर्मल पूजा करून घेतली आणि आता उद्या बाप्पाची तयारी करायची चालली आमचं. काल आम्ही जाऊन गणपती बुक करून आलो मस्त. प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी आणि खूप छान छान मूर्त्या होत्या सगळीकडे. अक्षरशः ते मॉल फिरून फिरून आम्हाला चक्कर यायला लागले होते. एवढे मोठे मोठे मॉल्स होते आणि इतकं फिरलो आम्ही तिथे. चॉईसच होत नव्हतं पटकन. मग शेवटी एक मूर्ती चॉईस केली आणि उद्या ती तुम्हाला नक्की दाखवणार. तर ह्या वर्षी आम्ही गणपतीवरती बसवतो आहे. याचं कारण अभिर आहे, कारण तो आता चालायला लागला आहे. तर मग लहान मुलं काही पण ओढण्याचा प्रयत्न करतात. गणपतीजवळ दिवा असतो, प्रसाद असतो, लाईटिंग असते. सो रिस्क नको म्हणून आम्ही ह्यावर्षी वरतीच गणपती बसवायचं ठरवलं आहे. सो थोडी साफसफाई आणि डेकोरेशन करण्याचं चालू आहे. मी आणि हिमराज डेकोरेशन करतो आहे. सो इथपर्यंत आम्ही पोचलो आहे. याच्यात अजून काही चेंजेस होऊ शकतात. हे फायनलाईज नाही आहे. फायनलाईज झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवणार. आणि तुम्ही सांगा डेकोरेशन कसं झालं. आणि तुम्हालाही गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आता माझ्यासाठी बाप्पा एवढे स्पेशल आहे की मी शब्दात सांगू नाही शकत. कारण मागच्या वर्षी ह्याच वेळेला गणपतीमध्ये 7व्या दिवशी अभिरचा जन्म झाला. गणपतीच्या काळामध्ये अभिर माझ्या पोटात होता आणि बरोबर 7व्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता अभिरचा जन्म झाला. त्याच्यामुळे बाप्पा माझ्यासाठी यावेळेस खूप स्पेशल आहेत आणि अभिर पण आहे. त्याच्यामुळे मला हा उत्सव खूप आनंदाने सेलिब्रेट करायचा आहे. आता ही अशी मखर घेतली आहे. हिचं डेकोरेशन ही बनवली घरीच आम्ही आता दोघांनी डोकं लावून. आता हिला डेकोरेशन करते आणि फायनल झाली की सांगा कशी झाली मखर. अशा महाग मखर होत्या. नाशिक रोड आणि जास्त दुकान पण नव्हते मखरचे ॲक्च्युली. आम्ही जिकडे गेलो तिकडे द्वारका आणि नाशिक रोड साईडला नुसते पाईप आणि त्याला एक कपडा लावलेला 1300, 1700, 1600. सो आम्ही म्हटलं घरीच ट्राय करून बघूया. आता ती वर्कमध्ये आहे, कशी होते बघू. सो गाईज अशा प्रकारे आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. आणि सी दिस मखर. अशी छानशी मखर तयार झाली. नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही मखर तयार केलेली. आणि हे पूर्ण डेकोरेशन. आता बाप्पा आले का हे सगळं पूर्णत्वास येईल, पूर्ण दिसेल. म्हणजे असं पूर्ण वाटतंय विदाऊट बाप्पा. चलो बाय बाय.